नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे मी प्रोफेसर सुनील कांबळे आपले स्वागत करतो. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT त्याचबरोबर महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग आणि मेडिकल ॲडमिशन प्रोसेसची माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. आताच सीईटी सेलचा जे एक्झामचं जे इंजिनिअरिंगचं जे ॲडमिशन प्रोसेस आहे त्याचं शेड्यूल आलेलं आहे आणि ते शेड्यूल आपण आता समजून घेणार आहोत. थोडासा व्हिडिओ लेंदी होणार आहे, त्यांनी सर्वांनी यूट्यूबला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. तसेच या चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जी संपूर्ण ॲडमिशन प्रोसेसची माहिती आहे ती तुम्हाला ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर आज 27 जून 2025 आज इंजिनिअरिंग ॲडमिशन 2025-26 चं पूर्ण शेड्यूल आलेलं आहे आणि या शेड्यूलमध्ये जे विद्यार्थी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार आहेत यांची संपूर्ण माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहू की जे विद्यार्थी BE BTech कोर्ससाठी अप्लाय करणार आहेत त्यामध्ये जे विद्यार्थी महाराष्ट्र स्टेट कॅन्डिडेट आहेत, ऑल इंडिया कॅन्डिडेट आहेत आणि NRI कॅन्डिडेट या तिघांचेही रजिस्ट्रेशन प्रोसेस आज उद्या 28 तारखेपासून सुरू होते. तर यामध्ये सुरुवातीला पाहू आपण तर जे ॲडमिशन शेड्यूल आहे त्या ॲडमिशन शेड्यूलमध्ये आपण बघू शकतो. तर सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनसाठी 1000 रुपये फी आहे आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी 800 रुपये. जर तुम्ही CETचा फॉर्म भरला असेल तर तुम्हाला हे पेमेंट करायची गरज नाही, पण बरेचसे विद्यार्थी असे आहेत की ज्यांनी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला आहे आणि त्यांना कॅटेगरीचं बेनिफिट घ्यायचं आहे तर तुम्हाला काही 200 रुपये ते कमी होणार नाहीत. पण एखाद्या विद्यार्थ्यानं कॅटेगरीमधून फॉर्म भरला आणि त्याला जर ओपनमध्ये जायचं असेल तर वरचे 200 रुपये भरून तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये जाऊ शकता. त्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही ज्यावेळी जे CETचा फॉर्म भरला त्यावेळी आम्ही ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरला होता आणि आता आम्हाला कॅटेगरी चेंज करून पाहिजे आहे, तर आम्हाला SCBC असेल, EWS असेल किंवा OBC, SC, ST, VJNT, NT1, NT2, NT3 यातील काही बेनिफिट्स पाहिजे असतील तर तुम्ही त्या पद्धतीनं जे काही पेमेंट्स आहेत ते पेमेंट्स करून तुम्ही त्या पद्धतीने क्लेम करून तुमचं जे काही कॅटेगरी बेनिफिट्स आहेत ते चेंज करू शकता. फक्त यामध्ये एवढंच आहे की जर तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल आणि जर ओपनला जात असाल तर तुम्हाला 200 रुपये पे करावे लागतात आणि जर तुम्ही ओपनमधून भरला असेल आणि कॅटेगरी क्लेम करत असाल तर 200 रुपये तुम्हाला काही रिटर्न मिळत नाहीत. त्यामध्ये सुरुवातीला ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड अपलोडिंग ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स बाय कॅन्डिडेट फॉर ॲडमिशन ऑन वेबसाईट. यामध्ये महाराष्ट्र स्टेट असेल, ऑल इंडिया असेल, त्याचबरोबर जम्मू काश्मीर असेल किंवा NRI कॅन्डिडेट असतील तर ह्यांचं 28 जून 2025 म्हणजे उद्या 28 जून 2025 पासून सुरू होतं आणि 8 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंतचा टायमिंग दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन आणि व्हेरिफिकेशन त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशनची डेट ही तुम्हाला 30 जून 2025 म्हणजे सोमवारपासून दिलेली आहे आणि ती लास्ट डेट दिली आहे ती 9 जुलै 2025 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. म्हणजे सोमवारपासून तुमचं जरी तुम्ही उद्या रजिस्ट्रेशन केलं तर 30 तारखेपासून तुम्ही FC सेंटरला जाऊ शकता. आता यामध्ये 2 प्रोसेस आहेत, एक ऑनलाईन मोड आहे आणि ऑफलाईन मोड आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मोडच्याच पाहिजे असेल तर E-स्क्रुटनीच्या माध्यमातून विद्यार्थी सिलेक्ट करू शकतात. E-स्क्रुटनीच्या मध्ये तुम्ही ऑनलाईन मोडच्या माध्यमातून तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घेऊ शकता आणि दुसरं आहे ते तुमचं फिजिकल स्क्रुटनी. आता फिजिकल स्क्रुटनीमध्ये कसं असतं की जे काही कॉलेज असेल तुमच्या जवळचं जे काही इंजिनिअरिंग कॉलेज असेल तर त्या इंजिनिअरिंग कॉलेजची अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही व्हेरिफिकेशनला जाऊ शकता. ते 2 आहेत, त्याच्यामध्ये तुमचं E-स्क्रुटनी आणि फिजिकल स्क्रुटनी. स्क्रुटनी सेंटर म्हणजे ज्याला आपण फॅसिलिटेशन सेंटर म्हणतो, ज्या ठिकाणी तुम्ही जो काय फॉर्म भरलाय तो फॉर्म पूर्णपणे व्हेरीफाय केला जातो, ज्यामध्ये तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेत, कॅटेगरी क्लेम केलं, कॅटेगरी फॉर ॲडमिशन असेल, या सर्वांची माहिती त्या ठिकाणी चेक केली जाते. त्यानंतर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आता ॲडमिशनसाठी सर्वात महत्त्वाची असते ती मेरिट लिस्ट. तर मेरिट लिस्ट ही तुमची 12 जुलै 2025ला पब्लिश होणार आहे. त्यानंतर ग्रीव्हन्स आहे, जर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स इनकम्प्लीट आले असतील किंवा रिसीट असेल किंवा काही डॉक्युमेंट्स मिळाले असतील तर 13 जुलै ते 15 जुलैमध्ये तुम्ही करू शकता आणि फायनल मेरिट लिस्ट जे आहे ते 17 जुलै 2025ला तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर जे NRIचे कॅन्डिडेट आहेत ते NRIच्या कॅन्डिडेटने सुद्धा रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी मुंबई या ठिकाणी जाऊन आपल्याला ते व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण पाहू शकतो तर कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स, तर फॉर्म भरताना जे डॉक्युमेंट्स लागतात ते आपण पुस्तकामध्ये दिलेत आणि याचे सुद्धा आपण बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत. त्यामध्ये सुरुवातीला बघू शकता तर तुम्हाला CETचा मार्कशीट लागेल. त्यानंतर तुम्ही जर ऑल इंडिया कोट्याला क्लेम करत असाल तर तुमचं JEEचं मार्कशीट लागेल. 10वीचं मार्कशीट, 12वी मार्कशीट,
त्यानंतर शाळा सोडलेला दाखला LC लागेल. जर तुम्ही कॅटेगरी क्लेम करत असाल तर कॅटेगरी क्लेमसाठी कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमिलियर, यामध्ये फक्त SC STच्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर लागत नाही. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, जो आपण इन्कम सर्टिफिकेट म्हणतो, तहसीलदारचा जे उत्पन्नाचा दाखला आहे तो आपल्याला, जर तुम्हाला TFWS मधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला लागतो. आता TFW चे बेनिफिट असे असतात की तुमची जी काही संपूर्ण फी आहे ती 5% कोटा असते आणि ती संपूर्ण फी तुमची माफ होत असते. त्याला कुठल्याही पद्धतीचा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायची गरज नाही. तर TFWS मधूनही तुम्ही तुमचा क्लेम करू शकता. त्यासाठी तुमचा उत्पन्नाचा दाखला बिलो दॅन 8 लाखचा लागतो. त्यानंतर तुमचं डोमिसाईल, नॅशनॅलिटी, आधार कार्ड, एज, नॅशनॅलिटी, डोमिसाईल जे काही सर्टिफिकेट आहे. जर काही विद्यार्थ्यांचं बर्थ प्लेस महाराष्ट्र नसेल आणि जर डोमिसाईल असेल तर तुम्ही महाराष्ट्र जे टाईप A मध्ये जाता. जर विद्यार्थ्यांच्याकडे जर समजा बर्थ प्लेस महाराष्ट्र नसेल किंवा ज्यांच्याकडे डोमिसाईल नसेल तर ते OMS कॅन्डिडेटमध्ये कन्सिडर केले जातात. त्यानंतर तुमचं आधार कार्ड लागेल, पासपोर्ट साईज फोटो. आता या ठिकाणी आपल्याला फोटो अपलोड करावा लागतो, त्यामुळे फोटो लागेल. त्याचबरोबर आपली साईन लागेल. तर फोटो आणि साईन हा JPG फॉर्मॅटमध्ये लागणार आहे. त्याचबरोबर जर काही विद्यार्थी EWS कॅटेगरीमधून असेल तर तुम्हाला कॅटेगरीचे वरचे सर्टिफिकेट लागणार नाही, तर तुम्ही EWSच्या माध्यमातून तुम्ही तुमचा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे सर्व PDF फॉर्मॅटमध्ये लागणार आहेत आणि 300 KB पेक्षा कमी फाईल असावी PDF मध्ये. फक्त फोटो आणि साईन जे आहे ते तुम्ही फोटो आणि साईन हे तुम्ही JPG फॉर्मॅटमध्ये घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी जसं सुरुवातीला सांगितलेलं आहे, यामध्ये नॉन क्रिमिलियर आहे. तर नॉन क्रिमिलियरचा जो विषय आहे तर तुम्ही इथं नोटीसमध्ये बघू शकता. नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट व्हॅलिड अप टू 31 मार्च 2026. तर तुमचं 2026 पर्यंत जर व्हॅलिड पर्यंत जर नॉन क्रिमिलियर असेल तर तुम्हाला ते नॉन क्रिमिलियर तुमचं व्हॅलिड राहील. त्याचबरोबर हे डॉक्युमेंट्स, त्याचबरोबर हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि CET सेलची वेबसाईट दिलेली आहे. तर तुम्ही CET सेलच्या वेबसाईटला व्हिजिट करून तुम्ही तुमचे फॉर्म भरून घ्या. भरून घेताना उद्यापासून रजिस्ट्रेशन चालू होत आहे, उद्या परवा रजिस्ट्रेशन चालू होत आहे. पण जे तुमचं व्हेरिफिकेशन आहे ते तुमचं व्हेरिफिकेशन हे 30 तारखेपासून होणार आहे. याची सर्वांनी म्हणजे काळजी घ्यावी. त्याचबरोबर यामध्ये स्टार करून दिलेला आहे की SC BCचे कॅन्डिडेट आहेत, रिझर्वेशन पॉलिसी विल बी सब्जेक्ट टू डिसिजन ऑफ ऑनरेबल हायकोर्ट इन रिलेटेड विथ पिटिशन. जे काय रेट पिटिशन आहे त्याच्यावर सुद्धा त्यांनी स्टार केलेला आहे. त्या 2 गोष्टी आहेत की तुम्हाला जर पेमेंट करायचं असेल तर तुम्ही UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकता किंवा क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करू शकता. आता यामध्ये जो 15% कोटा आहे तो JMNच्या माध्यमातून भरला जातो. COEPला 20% कोटा हा JMNच्या माध्यमातून भरला जातो आणि जे महाराष्ट्रातील जे गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत ते गव्हर्नमेंट कॉलेजचा 100% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. त्याचबरोबर जे अनएडेड कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजमध्ये 65% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. COEPला 80% कोटा हा CETच्या माध्यमातून भरला जातो. आणि जर तुम्ही अनएडेड जे कॉलेजेस आहेत, अनएडेड कॉलेजेस, अनएडेड ॲटोनॉमस असेल किंवा अनएडेड असेल, त्या ठिकाणी जवळपास 20% कोटा हा इन्स्टिट्यूट लेवलवर म्हणजे ज्याला मॅनेजमेंटच्या माध्यमातून भरला जातो. तर ह्या वर्षी रूल्स बदललेले आहेत. तर रूल्समध्ये पाहिलं तर यावेळी 4 राऊंड होणार आहेत. तर राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 आणि राऊंड 4 आणि त्यानंतर तुमचं आपण ज्याला म्हणतो की स्पॉट राऊंड म्हणू शकतो. तर यामध्ये सुरुवातीचा जो पहिला राऊंड आहे, पहिल्या राऊंडमध्ये जर तुमचा पहिला ऑप्शन मिळाला तर तुमचे ॲटो फ्रीज होऊ शकतं आणि ॲटो फ्रीज झाल्यामुळं तुम्हाला फर्दर राऊंडमध्ये पार्टिसिपेट करता येणार नाही. जे काय कॉलेज मिळालेलं आहे त्या ड्युरेशनमध्ये तुम्हाला ते कॉलेज जाऊन घेणं बंधनकारक आहे. जर तुम्ही त्या वेळेत जर ते ॲडमिशन नाही घेतलं तर तुमचं ॲडमिशन हे कॅन्सल होईल. त्यानंतर सेकंड आहे, जर तुम्ही सेकंड राऊंडमध्ये आला असाल, सेकंड राऊंडमध्ये जर तुम्हाला फर्स्ट 3 मधील कोणताही ऑप्शन मिळाला आणि तो तुम्हाला घ्यावा लागेल, त्याला आपण ॲटो फ्रीज म्हणतो. जर तुम्ही नाही घेतला तर तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाल आणि घेतला तरी सिस्टीमच्या बाहेर. त्यामुळे तुम्हाला जर चॉईस टाकताना पूर्णपणे काळजीपूर्वक टाकायचे आहेत. त्यानंतर राऊंड 3 मध्ये पहिले सुरुवातीचे 6 ऑप्शन आहेत. तर 6 ऑप्शन महत्त्वाचे आहेत. तर 6 ऑप्शनमध्ये तुमचा जर चॉईस लागला तर तुम्हाला कॉलेज घेणं बंधनकारक आहे आणि नाही घेतला तर तुम्ही सिस्टीमच्या बाहेर जाल. त्यानंतर तुमचा 4th राऊंड आहे. 4th राऊंड नंतर कुठलाही राऊंड नाही, 4 राऊंड आहेत आणि 4 राऊंडची प्रोसेस ही ऑनलाईनच्या माध्यमातून आणि मेरिट बेसवर होणार आहे. जे काय कॅटेगरी रिझर्वेशन आहे, जे काय सीट मॅट्रिक्स आहे, त्याची अपडेटेड इन्फॉर्मेशन मी या व्हॉट्सअप जे आपलं यूट्यूब चॅनल आहे, व्हॉट्सअप आहे, याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे. तसंच आपलं जे पेड काउन्सिलिंग आहे इंजिनिअरिंगच्या, त्याच्या ज्या काय आपण 100 सीट घेतोय त्या फुल झालेल्या आहेत.
त्यामुळं जे काय तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे ते सर्व आपल्याला यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातूनच मिळणार आहे. तर चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जी काय अपडेटेड इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला मिळत जाईल. धन्यवाद. थँक्यू. भेटू पुढील भागात. धन्यवाद.